मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी आणि कोकणवासियांसाठी महत्त्वाची बातमी आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलावरून अखेर वाहतूक सुरू करण्यात आली आहे। लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर सातत्यानं वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। विशेषतः सुट्टीच्या दिवसांमध्ये आणि सणासुदीच्या काळात या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मात्र आता हा बहुप्रतीक्षित उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानं लांजा शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे। शुक्रवार संध्याकाळपासून गोव्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक उड्डाणपुलावरून सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून गोव्याच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू झाल्यामुळे लांजा शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांचा ताण कमी होऊन प्रवास अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे। या उड्डाणपुलासाठी आमदार किरण सामंत यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली। यावेळी लांजा नगराध्यक्ष सावली कुरूप, महामार्ग विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच स्थानिक नागरिक आणि व्यापारी उपस्थित होते। बहुप्रतीक्षित उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानं स्थानिक नागरिकांमध्येही समाधानाचं वातावरण आहे। आता लांजा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कितपत सुटतो आणि प्रवाशांना किती दिलासा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र। आमचे कार्यसम्राट आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आज लांजा शहरातील ब्रिज 1 लेन चालू झालेली आहे। त्यामुळे बाजारामध्ये होणारी जी वाहतूक कोंडी आहे ती होणार नाही आणि वाहतूक सुरळीतपणे होईल। त्यासाठी सर्व कॉन्ट्रॅक्टदार, त्यांचे कर्मचारी, अधिकारी यांचे विशेष अभिनंदन आणि त्यासाठी त्यांचे मी खूप खूप धन्यवाद देते। तसेच आमचे आमदार यांचे पण मी खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी या विकास कामासाठी खूप मार्गदर्शन दिले आणि प्रयत्न केले। लांजा येथील जवळजवळ 1.25 किलोमीटरचा हा ब्रिज 2015 पासून आम्ही त्याचा विषय होत होता, परंतु आमचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी खरोखरच आमदार झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून या ब्रिजला लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मदत केली। आणि आज जरी व्यापार आमचा थोडासा कमी झाला असला तरी इकडून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचं चांगल्या पद्धतीनं व्यवस्था झालेली आहे। आणि दुसरं म्हणजे या साईड 1 लेनच या वेळेस सुरू केलेली आहे, कारण इकडून मला वाटतं गोव्याकडे, मुंबईतून गोव्याकडे जाण्यासाठी हा 1 लेन सुरू केलेली आहे। आणि त्याचबरोबर मला वाटतं 5 ते 7 दिवसानंतर ह्याच दोन्ही साईड लेन सुरू होतील असा विश्वास आम्ही व्यक्त करतो, जेणेकरून आज भैया सामांनी सांगितल्याप्रमाणे 20 ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही 1 लेन सुरू झालीच पाहिजे। आणि त्याचबरोबर आज आपण या लेनवरती आपण सर्व आपल्या लांजातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, त्याचबरोबर लांजातील नागरिक आणि इतर अधिकारी वर्ग हे इथं आलेले आहेत।